प्रोटीन आणि फायबर रिच नाश्ता बनवण्यासाठी रात्रीच मी सालं असलेली मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली. आता पण ती स्वच्छ धुणार आणि पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घेणार. त्यात हळद, हिंग, मीठ, कोबी, कांदा, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि उकडवलेला बीट किसून घेतलाय. ते सगळं ॲड करणार. थोडंसं तेल तव्यावर टाकायचं आहे आणि चमच्याने किंवा डावाने ते बॅटर तव्यावर टाकून छान पसरवून घ्यायचं. ते इझिली पसरवलं जातं. आणि परत तेच आहे की वेगवेगळ्या भाजी करायला नको किंवा घरातले काही मंडळी भाजी खात नसतील तर हा एक उत्तम पर्याय आहे. बघा किती छान असं खरपूस भाजलंय आणि हे तुम्ही लोणचं, चटणी, दही कशाबरोबरही खाऊ शकतात. मी हे असं नुसतंच खाते. मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं थालीपीठाची भाजणी कशी करायची. त्याच भाजणीचं मी आज थालीपीठ करते. त्याच्यासाठी थालीपीठाची भाजणी घेतली आहे. मीठ, हळद, हिंग, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेला कांदा आणि बऱ्यापैकी कोथिंबीर घ्यायची. हे सगळं मिक्स करायचं आणि थोडं लूज भाकरीला कसं पीठ भिजवतो ना आपण त्या पद्धतीने पीठ भिजवायचं. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावर तुम्ही तव्यावरच डायरेक्ट थापू शकतात किंवा सरळ पॉलिथिन घ्यायचं, त्याला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर थापून मग ते तव्यावर टाकायचं किंवा ओला एखादा असा पातळ रुमाल करायचा आणि त्याच्यावर ते थापायचं आणि मग तव्यावर टाकायचं. लहान मोठं कसंही करू शकता. झाकण घालून शिजवलं की ते पटकन शिजतं आणि जरा जास्त सॉफ्ट होतं. हे आपलं छान खुसखुशीत आणि खमंग असं थालीपीठ तयार आहे. धण्या जिऱ्यामुळे तो सुगंधही छान सुटला आणि पचनाला पण उत्तम आहे. 6 ते 8 तास चण्याची डाळ स्वच्छ धुवून भिजवायची आणि परत वाटून घेतानाही तशी स्वच्छ धुवायची आणि प्रत्येक वेळेस हे जे पाणी असतं ना ते फेकून नाही द्यायचं. आपल्याकडे जी झाडं असतात त्यांना टाकायचं, म्हणजे ते पौष्टिक पाणीसुद्धा त्यांना मिळतं. ही जी तयारी मी तुम्हाला दाखवते ती डाळ वड्याची आहे. अर्थात मी डीप फ्राय नाही करणार आहे. अगदी चमचाभर तेल टाकलं ना तरी पुरे होतं. आणि हे बघा आता कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, कांदा असं सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे आहे हळद, हिंग, मीठ आणि जरासा ओवा. पाणी न टाकता डाळ वाटून घेतलेली आहे आणि बाकी सगळं मटेरियल त्याच्यात ॲड केलं. 1 टेबलस्पून तेल मी पॅनमध्ये टाकलंय आणि जे बॅटर आहे ते असं हातात घ्यायचं, त्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि ते असे मस्तपैकी थापून घ्यायचे. तवा छान तापलेलाच असतो आणि नंतर चिमट्याला पकडायचा तो पॅन आणि तेल ते सगळीकडे छान पसरवायचं आणि थोडासा फास्ट करायचा गॅस. त्याच्यानंतर हे परतून घ्यायचं लगेच आणि मग त्यामुळे जे खाली तव्याला जे तेल आहे ना ते दोन्ही बाजूला बरोबर लागतं आणि त्यामुळे एक्स्ट्रा तेल घालायला आपल्याला गरज लागत नाही.